फार दगदग नका करू हा. तुम्ही खाल्लेत का काही? अगदीच तुम्हाला थोडं वाटलंच मंचिंग करावं असं वाटलं तर मी बॅगेत घरचा केलेला चिवडा ठेवलाय. लढवते मी खिंड तुमच्याशिवाय, पण तुम्ही या ना लवकर. मला नाही झेपणार हे सगळं एकटीला. हो, तुम्ही पण काळजी घ्या आणि ठीक आहे. ओके, बाय. काय आहे? आजी अशा का बघताय तुम्ही? काय नाही ग, बाईनं इतरांशी बोलताना आणि स्वतःच्या नवऱ्याशी बोलताना अगदी वेगळी दिसते, असं जे म्हणतात ना ते अगदी खरं आहे बरं का. एक सांगू, लग्नामध्ये पिंट्या तुझ्या बाजूने उभा राहिला, तुझ्या बाजूने बोलला, खूप बरं वाटलं मला. वाईट एकाच गोष्टीचं वाटलं ग, की म्हणजे ह्या वेळी ना तुला समजण्यात मी कमी पडले. नाही आजी. नाही म्हणजे तू बोलली होतीस ग, अंशू आणि चिंगीबद्दल तू शंका व्यक्त केली होतीस, पण मीच नाही ऐकलं ना तुझं. विश्वास तुम्हाला बसावा असं नव्हतं खरं तर. म्हणजे मनामध्ये भाबडा विश्वास होता की ते श्वेता प्रकरण झाल्यानंतर माझा नातू असं नाही वागणार, पण अंशूने सगळ्यांचाच विश्वासघात केला ना. आजी ठीक आहे, आपण ना खरं तर बोलूयाच नको आता या विषयावर. त्यांना वाटलं मी पाहिलं नाही, पण मी त्यांना पाहिलं होतं. सांगणार आहे मी एकदा. तुला ते तुम्हाला पोह्यावर शेव देऊ का? नको नको असू दे. असं असं घ्या ना, आहे अजून हो आहे. नको असू दे. बस तुम्ही पण घ्या. खूप दिवसांनी तुमच्या घरी जमलो ना आपण. मला तर खूप आवडतं तुम्हाला सगळ्यांना बोलवायला. भीती वाटते बाबा. भीती कसली? आम्ही काय घर लुबाडून नेणार आहे की काय? लुबाडून द्यायचंय मग आमचा देखणा दिवा घेऊन जा. दिवा? कोणता दिवा? LED का? अगं सुनेबद्दल बोलताय त्या. नको राहू द्या. आमच्याकडे एक आहे ना, तोच बस झाला. का हो, तुमची सून तर बरी आहे ना? कसलं काय, स्लो आहे जरा, गावाकडून आली आहे ना. चांगलं आहे ना. तुमची सून साधी भोळी तरी आहे. आमच्याकडे बघा, श्रीमंतांची लेक, उच्च शिक्षित आमच्या गळ्यामध्ये येऊन पडली आहे. बघतोय आम्ही आता. हो, भलती धीट आहे तुमची सून. हो ना, आणि खाली दिसली तरी हाय हॅलो काही करत नाही. शिकवलंच नाही ना आईने. ते सगळं शिकवायचं आमच्या गळ्यामध्ये येऊन पडलंय, पण आम्ही शिकवणार कसं? जेव्हा शिकवायला लागतो त्यावेळेला यांची मानताट नाकवर. जरा आगावचं नाही? एक आठवडा फक्त तुम्ही इथे घरी या आणि राहा आणि बघा. नको नको बाई, गेल्या वेळेस मोठमोठ्याने गाणे लावून व्यायाम करत होती, हिच्यामुळे अख्खी बिल्डिंग जागी झाली. ते झालं जुनं. नवीन कथा सांगू का? नवीन मुलंच होऊ द्यायचं नाहीये, आईच व्हायचं नाहीये. काय? मूल सांभाळायला वेळ नाहीये. अहो तुम्ही सांगा ना तिला, मी नातवाला बघेन म्हणून. सांगितलं, सगळं सांगून बघितलं, पण म्हणे मुलांना आम्हीच सांभाळणार, आम्हीच त्यांच्यावर संस्कार करणार. कसले डोंबल्याचे संस्कार करताय? पण का नाही म्हणते ती? जबाबदारी घ्यायची नाहीये. मुलं झाली की मग पार्ट्या करायला फिरणार कशा? शॉपिंग मॉलमध्ये जायला कसं मिळणार त्यांना? घरची कामं करावी लागतील, मुलांवर संस्कार करावे लागतील. कसली अक्कल आहे का मुलांवर संस्कार करतायत? सोडा. काय काय घ्या पोहे, घ्या ना. तुम्हाला अजून पोहे देऊ का? अहो का काय झालं आई? अहो विषय काय बदलताय? बोला ना बोला. छान गॉसिप चाललं होतं ना, बोला. ऐकते मी पण इथे बसून. बोला. आम्ही आमचं बोलतोय ना, तू कशाला मध्ये पडते? तुझा हात. का जाऊ मी? हा का जाऊ मी? माझ्याबद्दल बोलताय ना, सो मला पण कळू दे. काय म्हणालात? आई व्हायची अक्कल नाहीये मला. मग आहे का? आहे आई, आहे अक्कल. म्हणूनच आम्हाला ही जबाबदारी आत्ता घ्यायची नाहीये. करिअरवर फोकस करायचे. बघितलं का? करिअरवर फोकस करतायत. तोरा बघितला? तोरा. मुलं अडसर वाटतात ह्यांना यांच्या करिअरमध्ये. जबाबदारीपासून सुटका पाहिजे यांना. एक मिनिट आई, तुम्ही ना जबाबदारीबद्दल काही बोलूच नका, कारण तुमच्यापेक्षा खूप जास्त जबाबदार आम्ही आहोत दोघंही. आणि म्हणूनच हा इतका मोठा डिसिजन घ्यायच्या आधी ती जबाबदारी पेलण्याची लायकी आहे की नाही हे आम्ही बघतोय. आणि आई सॉरी, पण आमच्याकडे चांगले छान सिरियस लाईफ गोल्स आहेत. हे असं तुमच्यासारखं नाही रिकाम टेकडे.
बायकांना एकत्र जमवायचं आणि आपल्या सुनांबद्दल बोलत बसायचं. हा इतका वेळ नाहीच आहे माझ्याकडे. अधिरा, 1 मिनिट ओरडू नका माझ्यावर. अगं आणि हॅलो, तुम्ही काय बघता? झाले ना पोहे खाऊन, ठेवा आणि जा घरी. अगं मंदा येतो आम्ही. चांगला अपमान करून घेतला आम्ही. अगं अहो, काय तिचं मनावर घेताय तुम्ही? चला ग. काय झालं? काही नाही हो आई, एकटं बसावंसंच वाटत नव्हतं. डोक्यातले विचार खूप त्रास देत होते. आता आव नको आणूस. काय झालं ते सांग ना नीट. आई नका ना असं बोलू. तुम्हाला काय वाटतंय हो ह्या सगळ्या गोष्टीचा? तुम्हालाच फक्त धक्का बसलाय, मला काहीच वाटत नाही. तुझं ना खरं खोटं काही कळत नाही मल्लिका. आता ह्यात काय खरं खोटं असणार? कुठली आई सांगेल सांगा मुलाला असं काहीतरी कर? तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं अंशुमनला हे असं कर म्हणून? विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. मला काय होत आहे कळत नाहीये. मला खूप मळमळत आहे. मला अगं मल्लिका, सावकाश सावकाश सांभाळ जरा. काय हे? डॉक्टरांकडे जायचं का? डॉक्टर दुखापत झालेल्या शरीराचा इलाज करतील, दुखऱ्या मनाचं काय? त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टर आहे. आई मला ना कधी कधी असं वाटतं ना मरून जावं. हे टेन्शन खूप आहे. अगं घरल्या घरामध्ये ना असे अभद्र नाही बोलायचं. हा, मला माहितीये तुम्हाला माझा खूप राग येतो ना. माहिती असून काय उपयोग? म्हणजे लग्नात तू ज्या प्रकारे वागलीस ना त्याच्यावरून तरी वाटत नाही मला की तुला त्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणून. तुम्ही काही म्हणा आई, पण रक्ताच्या नात्याची जाण मला नक्की आहे. शेवटी तीच गरजेला कामी येतात ना. म्हणून कुटुंबाने धरून राहिलं पाहिजे एकमेकांना. बाहेरच्यांकडनं काय अपेक्षाच ठेवू शकत नाही ना आपण. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आई ही स्वानंदी तर नवीन आहे ना, पण तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सगळंच बघितलंय. मला कधी आनंद मिळालाय गो आई. आमचे हे गेले तेव्हा माझी डॉल अधिरा अगदी कुकुलं बाळ होतं. फार कोसळून गेले तेव्हापासून. आज तागायत उभारू शकले नाहीये मी. रोज उठून काहीतरी दुखत असतं. बसल्या बसल्या हायपर टेन्शन होतं. नाही मला आता मला झेपतच नाहीये. अगं हो, कळलं मला माहिती आहे सगळं, पण मुद्दा काय आहे तुझा? घरात जे काही चाललंय ना आई, मला नाही बघवत आहे. मग काय डोळे बंद करून घेणार? आई असं नका ना बोलू प्लीज ना. प्लीज मला मदत करा. तुम्ही समरला सांगा ना, तो तुमचं तरी नक्की ऐकेल. त्याला काय सांगायचं? पिंट्यानी नाही कुटुंबाचे बाभाडे काढले, तुझ्या मुलांनी काढलेत, अंशुनी. त्याला समजा जरा तू. समजवणार नाही मी त्याला चांगला आता ओरडलेच यावेळेला खूप. म्हणजे मी त्याला असा दम दिला ना की पुढच्या वेळेला जर तू असं काही पाऊल उचललंस तर मी तुला काठीने बडवीन. त्याने काय होणार आहे? नीट वागेल ना तो आई. मग आधी का नाही वागला?